बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईक अंत्यसंस्काराच्या गडबडीत होते। या गडबडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं खाटीक यांच्या 3 मजली इमारतीत प्रवेश केला। घरातील लाकडी कपाट फोडून चोरट्यानं 18 तोळे वजनाच्या 27 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला। ही घटना रविवार पेठेतील लक्ष्मीपुरी इथल्या राज हॉटेलजवळ आज सकाळी 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे। कोल्हापुरातील रविवार पेठ इथल्या लक्ष्मीपुरीतील राज हॉटेलजवळ खाटीक कुटुंबीय राहतं। या 3 मजली इमारतीत 2 भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय राहतात। या कुटुंबातील हमीदा अब्दुल मजीद खाटीक यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला। आज सकाळी मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होणार असल्यानं मंगळवारपासूनच नातेवाईक त्यांच्या घरात राहायला आले होते। सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्काराची गडबड सुरू होती, त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक घराच्या दारात थांबले होते। याच दरम्यान एका अज्ञातानं खाटीक यांच्या इमारतीत प्रवेश केला। 3ऱ्या मजल्यावरील इम्तियाज अब्दुल मजीद खाटीक यांच्या खोलीतील लाकडी कपाट फोडून त्यातील सुमारे 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीच्या वस्तू त्यानं चोरल्या। दरम्यान इम्तियाज खाटीक यांची मुलगी 3ऱ्या मजल्यावर आली होती। तिला खोलीतील लाकडी कपाट फोडल्याचं आणि बाजूला असलेल्या बेडवर साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचं दिसून आलं। याबाबत तिनं तात्काळ कुटुंबियांना सांगितलं। दरम्यान सर्वांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। या कुटुंबातील एका लहान मुलीनं तसंच इमारतीमागे शाळेच्या मैदानावर उभारलेल्या एका विद्यार्थ्यानं काळं जॅकेट घातलेला तसंच तोंडावर मास्क लावलेला एक तरुण या इमारतीतून बाहेर पडताना पाहिल्याचं सांगितलं। दरम्यान चोरीच्या घटनेबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, मयुरी खरात, हवालदार वृंदा इनामदार, अश्विनी अतिग्रे, सुनील पाटील, प्रतीक शिंदे, संदीप पाटील यांनी घटनास्थळी माहिती घेतली। तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला। तसंच श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम केलं। या चोरीची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे।